पुढची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्यानंतर सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का दिलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी असलेली मोफत साडी वाटप योजना ही बंद करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना सुरू केली होती। नाही, या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या। साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिलेत, भावांना काही मुख्यमंत्री याच्यातून पैसे दिलेत। हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातील। फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। यांना खुर्चीची चिंता आहे, जनतेची चिंता नाही, हे आता महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये जून 2023 मध्ये लाडक्या बहिणींसाठी साडीची योजना सुरू झाली। शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी दरवर्षी एक मोफत साडी मिळत होती। राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीमध्ये याचा लाभ मिळत होता। 2023, 2024 आणि 2025 अशी सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण झालं। योजनेसाठी सरकारकडनं दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद होत होती। राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यामुळे आता ही योजना बंद करण्यात आली आहे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।